नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. आज विजयादशमी, दसरा. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्राच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला घटस्थापना होत असताना आम्ही वेगळा असा व्हिडिओ केला होता आणि आज सुद्धा या विजयादशमीच्या निमित्तानं एक थोडासा वेगळा विषय तुमच्या समोर आम्ही ठेवतो आहोत. आपल्याकडे ह्या दिवसाला सीमोल्लंघनाचा दिवस असं मानलं गेलेलं आहे. सीमोल्लंघनाचा एक सरळ साधा म्हणजे अगदीच भाषिक असा अर्थ आहे की ज्या काही सीमा आहेत त्यांचं उल्लंघन करणे. ह्याच्यातला मी धार्मिक संदर्भ बाजूला ठेवतो. असुरांचा नाश करण्यासाठी म्हणून देवीनं तपश्चर्या केली 9 दिवस आणि त्याच्यानंतर दशमीच्या दिवशी आंबा निघे सीमोल्लंघना हो, सिंहावरी बैसुनी आंबे शस्त्रेत्वा घेऊनी, शुंभनी कुंभादिक राक्षस किती मारुनी रणी हो, असं ती आरती आहे. त्याच्यामुळे त्यांनी असुरांचा नाश केला असा आहे. आताचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. मला ह्या सीमोल्लंघनाचा एक थोडासा वेगळा अर्थ तुमच्या समोर ह्या विजयादशमीच्या निमित्तानं ठेवायचा आहे. पूर्ण जगभरामध्ये 1990च्या जागतिकीकरण पर्वात 90 पासून नंतर एक तांत्रिक जी सगळी क्रांतीला सुरुवात झाली आणि त्याच्यामधून देशादेशातले जे अंतर आहेत व्यक्तीमधली ती गळून पडायला लागली आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणची कला आहे, साहित्य आहे, संस्कृती आहे, व्यापार आहे, उद्योग आहे, असंख्य गोष्टी दुसरीकडे आणि दुसरीकडच्या इकडे हे आदान प्रदान सुरू झालं. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्या ज्या डोक्यामध्ये जे सगळे साचे आहेत किंवा ज्या सीमा आखलेल्या आहेत त्यांचं उल्लंघन करणे म्हणजे एक जुनं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये होतं आणि त्या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य नसायचं. त्याच्यामुळे मला या विजयादशमीच्या निमित्तानं हा एक वेगळा अर्थ तुमच्या समोर ठेवायचा आहे. विजयादशमीचा एक अर्थ असा आहे की सीमेचं उल्लंघन करणे. दुसरं एक याच्यावरती असं आहे की जी शमीवरती ठेवलेली शस्त्र होती आपली बांधून ठेवलेली, पांडव वनवासात जाताना शमीच्या वृक्षावरती ती शस्त्र त्यांनी ठेवली होती आणि ते वनवासात गेले होते. वापस त्यांनी ही शमीवरची वस्त्र आज काढली आणि परत त्याचा वापर सुरू केला. शस्त्र बांधून ठेवली होती आणि शस्त्र काढली हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे ज्या काही शक्यता होत्या आता त्या शस्त्राला आपण कौशल्य असं म्हणूयात. तुमच्याकडचं जे काही कौशल्य आहे त्याचा वापर तुम्ही नवीन ह्याच्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की सीमेचं उल्लंघन केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या पारंपरिक संकल्पनेमध्ये तुम्ही अडकून बसला आहात तर ते बाजूला ठेवून तुम्ही नवीन काहीतरी स्वीकारलं पाहिजे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी ठेवावा वाटतो. आणि ते स्वीकारणं तुमचं जे प्रस्थापित म्हणून जी व्यवस्था आहे ती प्रस्थापित व्यवस्था बाजूला ठेवल्याच्या शिवाय शक्य होत नाही. सगळं जर तुम्ही जुन्या चौकटीमध्ये अडकून राहणार असाल तर तुम्हाला नवीन काही दिसू शकत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्याकडे खरं तर सनातन हा जो शब्द आहे ना, नित्य नूतन नवा, जो प्रत्येक वेळी काहीतरी नवीन स्वीकारतो आहे. सनातन परंपरा इतकी मोठी आणि काय म्हणता येईल त्याला, वेदांपासून महात्मा गौतम बुद्ध, त्याच्या आधी महात्मा महावीर, भगवान महावीर, मग गौतम बुद्ध, त्याच्यानंतर चारवाक, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने सतत त्या नवीन काहीतरी मांडलेलं आहे. शंकराचार्य, मध्वाचार्य, त्याच्यानंतर जे वेगवेगळे पंथ आपल्याकडे निर्माण झाले, महानुभाव आहेत महाराष्ट्रामध्ये, लिंगायत आहेत, बसवेश्वरांनी हे केलेलं, शीख आहे, पंथ आहे. तुम्हाला असं कितीतरी आढळेल की ह्या सगळ्या पंथांनी कायमस्वरूपी काहीतरी वेगळा विचार मांडला, सतत चालू आहे. तो आपापल्या अनुयायापर्यंत पोहोचवला. त्यांना त्याच्या म्हणजे तो विचार स्वीकारून लोक त्याचे अगदी आज सुद्धा आपण टीका जरी किती करत असलो तरी शिर्डीला जाणारे लोक आहेत किंवा गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला शेगावला जाणारे लोक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठे असे मठ संस्थान आहेत आणि त्यांचे श्रद्धाळू कितीतरी भाविक आहेत. म्हणजे तुमच्याकडे सतत ही प्रक्रिया चालत आलेली आहे. ह्याला केवळ अंधश्रद्धा म्हणून चालणार नाही. म्हणून तो जसा एक भाग आहे तसा मी दुसरा एक सांगतो की जी सगळी परंपरा होती जुनी आधीची ती सगळी चौकट बाजूला ठेवणे म्हणजे त्याचा अर्थ जो मला तुमच्या समोर ठेवायचा ते सीमोल्लंघन आहे. आणि दुसरं, आजच्या दिवशी शमीवरची शस्त्र जी होती बांधून ठेवलेली, वनवासातून परतताना पांडवांनी ती शस्त्र काढली आणि तिचा वापर सुरू केला. तर मी त्याला दुसरा अर्थ त्याचा असा अर्थ देतो आहे की तुमच्याकडे जी कौशल्य आहे जी आपण विसरून गेलेलो आहोत,
उदाहरणार्थ आता अष्टमी, आज अष्टमी सुद्धा म्हणजे काल अष्टमी झालेली आहे आणि अष्टमीच्या दिवशीपर्यंत आरत्या म्हटल्या जातात किंवा नवरात्रातच आरत्या म्हटल्या जातात. या आरत्याच्या निमित्तानं तुमच्याकडं पारंपरिक अशी सगळी ती संगीत कला परंपरेनं जतन केलेली होती. आपण ते मधल्या काळात विसरून गेलो. म्हणजे ही शमीवरची शस्त्र काढणं म्हणजे काय की तुमच्याकडच्या या सगळ्या परंपरेमध्ये जो कलेचा एक अंश आहे, कलेचा अविभाज्य असा भाग आहे, तो आम्ही का विसरून गेलो? मग आता ती घासून पुसून समोर आणा आणि आपण ते पुढे घेऊन जाऊया. रांगोळ्या काढणे म्हणजे चित्राचा संस्कार तुमच्यावरती होता, ते आपण का विसरून गेलो? नवीन सगळ्या फ्लॅट आणि या संस्कृतीमध्ये रांगोळी कुठं काढायची या नावाखाली ती चित्रकला गेलो ना विसरून, जी आपल्याकडे होती. तुमच्याकडचं वास्तुशास्त्र, कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्याकडे परंपरेनं चालत आलेल्या होत्या. शमीवरची वस्त्र काढणे म्हणजे तुमच्याकडचे असलेली कौशल्य जी तुम्ही बाजूला ठेवली होती. वनवासात जात असताना मी त्याचा वेगळा अर्थ असा काढतो की तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याकडचं हे जे सगळं जुनं होतं ते बाजूला ठेवलेलं होतं. आज त्याच्यातला जो चांगला भाग आहे तो काढून परत वापरामध्ये आणणे. प्रत्यक्षामध्ये यूज अँड थ्रोच्या काळामध्ये तुमच्याकडं पळसाच्या पानाची पत्रावळ होती किंवा केळीच्या पानाची पत्रावळ होती, ज्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर एकाळी केला जात होता. आणि आता जे तुम्ही जे नंतर हे मोठ्या जेवणांमध्ये जेव्हा काही त्या थर्माकोलच्या वगैरे डिश वापरता आणि मग पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. मग हे काय होतं तुमच्याकडं आधीच? हे जे सगळं तुमच्याकडं सगळं पुन्हा पुढे नैसर्गिकरित्या त्याचं विघटन व्हायचं ना. तेव्हा तर असं असायचं की केळीच्या पानं आणि ते सगळ्यात जेवलेलं ते सगळं खरकटन ते एकत्र करून जनावराला टाकलं जायचं आणि ते जनावर तुमच्या दुभते जनावर जे गोठ्यातले होते किंवा शेतातले जनावर त्यांच्याकडे ते खाद्य म्हणून वापरले जायचं. म्हणजे ही जी शस्त्र आहे तुम्ही शमीवरती बांधून ठेवलेली किंवा कुठल्याही कारणानं बाजूला ठेवलेली, तिचा परत वापर करा. तो हा दिवस आहे. आजचा विजयादशमीचा दिवस म्हणजे तुम्ही सीमा ज्या आहेत परंपरेनं आखून दिलेल्या त्या ओलांडा एकदा. आणि नंतर दुसरा जो मुद्दा येतो तो की तुमच्याकडे जी असलेली कौशल्य होती त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं डोळसपणे त्याचा स्वीकार करून त्याचा वापर करा. जुने जाऊ द्या मरणा लागी जाळून अथवा पुरून टाका, सावध ऐका पुढल्या हाका. ते जुने जाऊ द्या मरणा लागी, त्याच्यातलं जे मरणाला पंथाला टेकलेले ते जाऊ द्या, पण जे रसरशीत आहे, जे काळावर टिकू शकतं, काळावर टिकलेलं आहे त्याचा तर वापर करा. अशी तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळी अशी काय म्हणता येईल ही शक्ती आहे, ही ताकद आहे. जुनं जे आहे ते त्याच्यातला जो संपणारा जो भाग आहे तो सोडून द्या, पण जो नित्य नूतन असा जो भाग आहे त्याचा वापर करा. म्हणून मला ते आजच्या दिवसाचं हे कोणी बऱ्याचदा हा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. शमीवरची जी शस्त्र आहे तिचा वापर आजपासून सुरू केलेला आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या तुमच्यातली जी कौशल्य आहेत त्याचा वापर आपल्याला पुन्हा सुरू करायचा आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की आपल्याला ही सीमा ओलांडायच्या आहेत, नवीन काहीतरी स्वीकारायचं आहे, जुन्यामधलं जे कौशल्य आहे त्याचा वापर करायचा आहे, हे सगळं करत असताना परत एक गोष्ट अशी लक्षात येते. सगळ्या ह्या मॉडर्न व्यवस्थेमध्ये परत एकदा आपली जी म्हणून जी एक कुटुंब व्यवस्था होती त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता लोक परत एकदा डोळसपणे पाहायला लागलेले आहेत. ही सगळी मधल्या काळातली मोडतोड झाल्याच्या नंतर, नवीन काही स्वीकारल्याच्या नंतर कशाला लग्नाच्या बंधनात अडकायचं किंवा असंख्य गोष्टी, मी लग्न उदाहरण म्हणून देतो. पण आता परत एकदा सगळं जग सुद्धा तुमच्याकडे, तुमच्याकडची ज्या पद्धतीची ही सगळी कुटुंब व्यवस्था आहे त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणजे एकीकडे तुम्ही सगळी ही बंधनं सोडा, त्याच्यातून बाहेर पडा, सीमोल्लंघन करा, तुमच्याकडच्या ह्या सगळ्या शस्त्रांचा म्हणजे तुमच्याकडच्या कौशल्याचा वापर करा. आणि दुसरीकडून तो सगळा नव्याचा अनुभव घेतल्याच्या नंतर परत एकदा तुमच्या व्यवस्थेमध्ये जुनं जे काही आहे, जे टिकणार आहे, जे रसरशीत असं आहे, नित्य नूतन सनातन असं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत त्याचं महत्त्व लक्षात येतं. आणि परत असं लक्षात येतं की तिथे त्याच ठिकाणी तुम्हाला परत सुख कसं मिळणार आहे. त्याच्यावरची एक वेगळी कविता मी तुमच्यापुढे आवर्जून ठेवतो. ही उसंतवाणी नाही नेहमीसारखी, ही वेगळी कविता आहे त्याच्यावरची. मिटता अंतर खुले दिगंतर. एकदा तुम्ही बाहेर पडल्याच्या नंतर मिटता अंतर खुले दिगंतर, लसलस हिरवी धरती सुंदर, जरा लांघता वेस आपुली नवे भासते सर्व चराचर. हे जे सगळ्या सीमा आहेत उल्लंघायच्या आहेत आपल्याला. जरा लांघता वेस आपुली नवे भासते सर्व चराचर, आत कोंडले आपुल्या काही द्यावे सोडून मुक्त प्रवाही. अडचण ठरते कुंपण येथे वाटा फुटती दिशात दाही, गळून पडता बंधन सगळे मनास फुटती कोंब कोवळे.
गळून पडता बंधन सगळे मनास फुटती कोंब कोवळे त्याची लवलव मोहक नाजूक आनंदाचे मूक सोहळे. त्याची लवलव मोहक नाजूक आनंदाचे मूक सोहळे. क्षितिज काही दुरात दिसते त्या वाटेने मन हे फसते. यावे परतुनी बंधनात मग सुख ते भोळे तिथेच असते. सुख ते भोळे तिथेच असते. तुम्ही सीमा ओलांडल्या, तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही पराक्रम गाजवलात, तुम्ही तुमच्याकडचं असलेलं कौशल्य वापरलं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही परत एकदा परतून या. म्हणजे आपली जी सगळी जुनी व्यवस्था आहे तिच्यातलं जे काही चांगलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी परत या. त्याच्यामधलं जे त्याज्य आहे ते आपण टाकून देऊयात. हा एक वेगळा अर्थ विजयादशमीचा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे. तुमच्या सगळ्यांना परत एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सीमोल्लंघनाचा हे नवा अर्थ तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणा ही अपेक्षा. धन्यवाद.